हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण गटारी स्पेशल खेकड्याचं कालवण बनवणार आहोत आगरी पद्धतीने. तर आपण इथे ना खेकडे जे साफ करायचे आहेत त्याचं काम चालू आहे इथे. आणि खेकड्याचा साफ करायचा जो व्हिडिओ आहे तो मी पहिले सुद्धा दाखवला आहे, म्हणून मी इथे खेकडे साफ करायचा डिटेल व्हिडिओ नाही टाकला आहे, डायरेक्ट रेसिपी टाकले. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही खाली लिंक दिलेली आहे, ती चेक करू शकता. खेकड्याच्या भाजीसाठी वाटण काढलंय, तर इथे आपण 1 इंच आलं घेतले, लसूण घेतले 10-12 आणि 4 ते 5 मिरच्या घेतल्यात. आपण 3-4 मिरच्या आपण कमी तिखटाच्या घेतल्या आणि 2 मिरच्या आपण तिखट घेतल्यात आणि इथे कोथिंबीर घेतली मूठभर. तर सर्वात पहिले आपण इथे ना मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूणचं पेस्ट बनवणार आहे. आणि हा कांदा आपल्याला जी कालवण जे बनवणार आहे त्याच्या फोडणीसाठी आपण घेतलं. तर आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट बनवून घेऊया. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज कालवण बनवतोय. तर बघा, हे बघा 3 पळ्या आपण तेल टाकलंय. हे बघा, आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण जे आपण केलं ना ते. आणि हा जो कांदा आहे ना, हा जो आपण फोडणीला टाकलेला कांदा, याच्यातून 2 चमचे आपण कांदा, हे बघा कांदा वाटायला काढतोय. आता आपण मसाले टाकून घेऊया. 1 टीस्पून आपण हळद टाकले, 1 चमचा आगरी मसाला आहे, एक आणि पाव चमचा अजून टाकतो. सव्वा चमचा कमी आहे कारण आमचा मसाला खूप तिखट वाटतो. 3 चमचे आपण काश्मीर मिरची पावडर टाकली. मसाला नवीन असताना फार जास्त स्पायसी लागतो, तर आपण आता तळून आणलाय मसाला, त्यामुळे मसाल्याची चव जास्ती तिखट आहे सध्या. नंतर जुना झाला की थोडा कमी होतो तिखटपणा. त्यावेळी आपण जरा वेगळी पद्धत केली. आपण पहिले खेकडे स्वच्छ करून आहे ना, जरा दाखवते पहिले दाखवून. खेकडे आपण पहिले स्वच्छ करून ना पाण्यामध्ये थोडे वाफवून घेतले. हे बघा, स्वच्छ पाण्यात आपण वाफवून घेतलेले आहे. तर आता आपण खेकडी टाकून घेऊया. मग ही कुकली आली की आपलं कालवण झालं. घाईमध्ये करायचं असेल ना तर पटापट करायसाठी टाकलं पाण्यामध्ये. जरा घातले. थोडं आपण ना म्हणजे ते मसाले घुसतील त्याच्यामध्ये, तर आपण थोडं असं या वाटणानंतर मग हे पाणी टाकून द्यायचं. नंतर हे पाणी जे शिजवलंय ना ते पण टाकणार आहे. ठेवूया. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून ठेवूया. बघा, आता आपण कांदा तळलाय ना तो, आणि सुकं खोबरं आपण हे बघा, सुकं खोबरं ना आपण भाजलेलं आहे
आणि त्याची पेस्ट बनवून ठेवली सुक्या खोबऱ्याची. अर्धी कवडी घेतली आपण. तर आता ह्याची पेस्ट बनवूया. सुकं खोबरं आपण असंच मिक्सर मधून जाडसर असं दळून ठेवलं भाजलंय होतं. पहिले. भाजून सुकं खोबरं आपण मिक्सर मध्ये थोडं फिरवून घेतलेलं होतं. त्याची ही पेस्ट आहे. त्यात दुसरं काय नाही टाकलं आपण. आणि आता आपण याच्यात गरम मसाला टाकतोय. एक सव्वा चमचा आपण टाकला. एक चमचा भरून आणि अर्धा सव्वा चमचा गरम मसाला टाकलाय. आता याची पेस्ट बनवून घेऊया. आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. मस्त दणदणून वाफ आलेली आहे बघा. एकदम असं परतून घ्यायचं जरा. नंतर आपण पाणी टाकतो शिजायला. हे बघा, हे उकळून घेतल्याचं पाणी आहे, हे आपण टाकतो. रसा करायला पाहिजे ना. गॅस फास्ट केलाय आपण आणि झाकण ठेवूया जरा. आता मस्त 5 मिनिटं पण वाफ काढली. हे बघा, 4 आंब्याच्या पाले आहेत. 4 आंब्याच्या पाले आहेत, ते आपण टाकतो. कैरीच्या पाळी घेतल्यात आपण कैरी आहे. 4 त्या टाकल्यात. आता आपण कैरी टाकले ना, तर आता आंबटपणासाठी जेव्हा आपण चिंच टाकणार आहे ती कमी टाकणार आपण आज. कारण याच्यात आपण कैरी टाकतो. कैरी खूप छान लागते मच्छीमध्ये, कोलंबीमध्ये वगैरे खूप सुंदर लागते. आपण मीठ टाकतो. मीठ वगैरे थोडं कमीच टाकणार आहे मी, कारण आपण चिंचेत पण मीठ आहे. आंबा पण टाकलाय ना, खारट आंबट होतं. हे बघा, खोबरं, गरम मसाला, कांदा, त्याचं वाटण. आपण भांड्यात पाणी टाकलं वाटणाचं आणि ते पण टाकून घेऊया. आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं. तुम्हाला किती हवी त्या हिशोबाने ग्रेव्ही बनवा. आता चिंचेचं आपण थोडंसं चिंच थोडी चिंच घेतली, अगदी थोडी. ते दाखवताना दिसणार नाही. ही बघा, एवढी चिंच घेतली. त्याच्यात पाणी टाकून हे बनवली प्युरी आणि टाकली ती. थोडीच घेतली कारण आपण कैरी टाकले तर जास्त आंबट होईल. आता हे छोटे जे पाय असतात ना, ते स्वच्छ धुतले आपण आणि मिक्सर मध्ये ना फिरवून घ्यायचे. त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याची प्युरी बनवायची. आता आपण बनवूया, मम्मी दाखवते. आता आपण ना ते बघा मिक्सर मध्ये वाटून घेतलं आणि त्याच्यात ना पाणी टाकलं. हे बघा, पाणी टाकलं, प्युरी बनवली त्याची. आता गाळून घ्यायची ती. गाळून नाही घेतली ना तर सगळी कचकच येणार त्याची पायांची. त्या चांगलं दाबून घ्यायचे. ते पाणी आपल्याला फेकायचं नाहीये. पाणी आपण रस्सामध्ये टाकणार आहे. ते आता ना ते जे काढलं ना आपण, हा हे काढलं ते परत आता मिक्सर मध्ये टाकायचं. त्यात पाणी टाकायचं थोडं आणि परत एकदा मिक्सर चालवून आहे ना ते परत एकदा वाटून घ्यायचं आणि परत ते गाळायचं याच्यामध्ये. म्हणजे 2दा-3दा करतो आपण असं. 2दा नाही, 2दा करतो आपण. नाही, आता परत मिक्सरला नाही लावायचं, फक्त धुवून मी घ्यायचं. मिक्सरला लावते डायरेक्ट. झालं, मी पूर्ण वाटलंय ते. हा ठीक आहे. आणि परत आता नुसतं फक्त पाण्यात टाकून पूर्ण ते पिळून घेतलं परत. आता ते जे पाणी आहे ते आपण टाकून घेऊया कालवणात. हे बघा, आता ते पाणी आपण कालवणात टाकून घेऊया. फास्ट गॅसवर एक उकळी घेऊया. इकडे ना आता आपण 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं पाण्यामध्ये आणि ते आता छान मिक्स करून घेतलं. आता ते कालवणात टाक. आता आपण कालवणाला छान उकळी घेऊया. आपलं कालवण झालेलं आहे. गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर, वड्याबरोबर आपण हे कालवण एन्जॉय करू शकतो. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.